श्री गुरुदेव. माझं नाव पूनम ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. ही माझ्या भाची आहेत बघा, डॉली, आणि ह्या पुण्यावरून आलेल्या आहेत. आमच्या इथं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असल्यामुळे आलेल्या आहेत बघा. चला आता मला खवा काढायचा आहे. आमच्यात गाई येतात 10-15 आणि आम्ही घरीच खवा बनवतो त्यांचा. आता मला खवा काढून घ्यायचा आहे आणि खवा बनवून तयार झालाय बघा. आता हा काढून घ्यायचा एका पाटीत आणि व्यापाऱ्याला विकता आम्ही हे खवा. आणि ही आहे बघा आमची खव्याची मशीन. ह्याच्यात आम्ही खवा बनवतो. आम्ही घरच्या घरीच खवा बनवतो. जास्त काही डेअरीला आम्ही दूध घालत नाही बघा. जास्त म्हणजे दूधच घालत नाही आम्ही डेअरीला, कारण डेअरीला काही एवढं परवडत नाही. आणि ह्याच्यात काय होतं की खवा घरी बनवल्यानंतर 4 पैसे राहतात, म्हणून आम्ही असं घरीच खवा बनवत असतो. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. ही बघा आमच्या 2 टाइम दुधाचं कलेक्शन आहे बघा. हे खवा 2 टायमिंग दुधाचा आहे बघा. एवढा बनतो आमचा खवा. 22-23 किलो 2 टायमाचा खवा बनतो. आणि हा खवा जरा घट्टसर झालाय पण चालतो. हा, आपल्या आयुष्यात वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्या गोष्टी याव्यात अशी होळीला प्रार्थना करायची. आज आम्ही संध्याकाळी होळी बनवणार आहोत आणि पुरणाचा स्वयंपाक पण करणार आहे बघा. खवा बांधायला चालू आहे बघा. आता खवा बांधून झाला की लगेच गाईंनी सोडून द्यायचंय. गाई बांधलेल्या आहेत आता सध्या, धारा काढून बांधलेल्या आहेत मगाशीच. आता गाई सोडायला गोठ्यावर जायचं. मी आले बघा गाई सोडायला आणि आभाळाचं ऊन आहे. ऊन भरपूर लागायला लागले. माझा आवाज ऐकला की कारवट कशी वरडायला लागली बघा. म्हशी आधी सोडून घेतल्यात बघा. गाईंच्या आधी सोडल्या म्हशी गाईंना मारतात, गाई म्हशींना मारतात. त्यामुळं म्हशींना आधी पाणी टाकून घ्यावं म्हटलं आणि ह्यांना अशी मस्त गार करून घ्यायला लागले. ह्यांना पण छान वाटतं. यांना उन्हाळ्यात जास्त जमत नाही बघा. जेवढं काय पावसाळ्यात तर नाही, इतक्या पावसात छान बसतात का. गोट्यात बांधायची गरजच नाही यांना पावसाळ्यात. आणि आमच्या आहेत बघा गवळाऊ म्हशी 10-2 आणि ही आहे बघा गौराण म्हैस. चला गाईंना द्यायचं बघा सोडून. आता गाईंना सोडून दिलं की नंतर पाण्यावर येतात. मग काय आपापल्या जागेवर जाऊन बसतात बघा सावलीला. आणि आमचा मुक्त गोठा आहे त्याच्यामुळे आम्ही शेण कधी टाकत नाही. असं मागं ह्या कोब्यावरचं शेण असं मागं ओढून घेतो आणि परत नंतर हिथं साठलं की एकदमच ट्रॅक्टरच्या फळीने 8 दिवसाला शेण आम्ही त्या ढिगाऱ्यावर नेऊन सोडतो. आणि गाई पण अशा मुक्त गोठा असल्यामुळे खूपच आनंदी राहतात बघा. ज्यावेळेस त्यांना वाटतं त्यावेळेस असं पाणी त्यांच्या मनाला येईल त्यावेळेस जायचं, पाणी प्यायचं, असं त्यांचं चालू असतं बघा. आणि जी काही वैरण राहिली गव्हाणीतली ती आपापल्या पुढचं खाणं ही त्यांचं चालूच असतं. मुरघास काही करत नाहीत बघा. आम्ही असंच घास वगैरे लावतो आणि ऊस पण लावायचा होता, पण ऊसाची वैरण काय एवढी पुरवली येत नाही घासाची जशी येते तशी. त्याच्यामुळं काय आता घासच लावलेला आहे. आणि मका स्वीट ज्वारी पेरायची, परंतु त्याला टाईम आहे. म्हणजे कसं पाऊस पडल्यावरती पेरून घ्यायची. आणि छोट्या मोठ्या 5 कारवडी आहेत बघा आमच्यात. आणि बघा ह्यांनी किती भरपूर राडा केलाय. आता एवढा सगळा राडा आवरावं लागणार आहे मला. आणि पाहुणे असल्यामुळं पुरणाचा स्वयंपाक पण करायचा आहे. खूपच काम आहे. चला तर मग मी झाडून घेते आता. कारवडींचा गाळा पण झाडून झालाय बघा. आणि ह्यांच्यासाठी मला मका आणायला जायचे मकाच्या रानात. चला आले बघा मकाच्या वावरात. आणि आता कारवडींसाठी मका घेणार आहे मी. काढणार आहे थोडीशी मका आणि बारकीच मका काढणार आहे, कारण हाईटला उंच मका खाली बघा इकडं. आणि ती मका आहे ना आता काही दिवस पाळीचा आठवडा नसल्यामुळं कुट्टी काय करून टाकता येणार नाही, कारण कारवडी खूप वाटोळं करतात अशी अख्खी टाकल्यावर. म्हणून मी इथली बारकीच मका कापणार आहे बघा. कारवडींसाठी बारकीच मका ठेवलेली बघा. ही वसंगळ रान असल्यामुळं का पाणी इथं थांबत नसल्यामुळं असा निचरा होऊन खाली जातं. त्याच्यामुळं का इथं थोडीशी मका वाळली, पण काही नाही, खात्यात कारवडी.
दुपारी थोडासा आराम केला बघा आणि आता आराम झालाय आणि आता गाईंसाठी वैरण कापायला चालले मी. आम्ही सगळ्यांनीच आराम केलाय. आज भरपूर ऊन होतं, आभाळाचं ऊन असल्यामुळं चटकेत देत होतं, बाहेर काय जायला ही इंटरेस्ट नव्हती. मग आता ऊन जरा थोडंसं कमी होतं, चला म्हटलं आता वैरण कापून घेऊ. मका कापायला आले बघा मी. आता मका कापून घ्यायची. गाईली मका आणून टाकली बघा आता मी. आणि आता दिवस पायीचा आठवडा नसल्यामुळं अशी आखरीच मका आणून टाकली बघा. कुठी नाही ना चालू त्याच्यामुळं. चला आता म्हशींनी पाणी दाखवायचं आणि म्हशी जागेवर बांधून घ्यायच्या. आता दूध गोठ्यावर न्यायला लागले बघा. पाक दिवस मावळाय. हे बघा घराकड बघा, ही सगळी आमची फॅमिली पाहुणे आले त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आता एकदा उद्या परवा जाणार आहे, इथं गेल्यावर आता कसं वाटन काय माहिती. सूर्य कसा आता आम्ही मांडली होलिका मांडली बघा. आता गौऱ्या ती मांडल्यात आणि पिऊ रांगोळ पण काढून न्यायला लागली. आता पूजा करायची आणि होलिका पेटवायची. धुतलंय आणि चहा केलाय बघा आता. आणि मग अशीच आम्ही पुरण टाकून गेलो होतो, तिकडं पुरण पण शिजले, डाळ आणि ह्याच्यात भात आहे. छान रांगोळ काढली बघा. आणि रांगोळ काढायला डॉली पण मदत करायला लागल्या. बॉम्बला आंबट चालू सगळ्यांनी करायचं असतंय. बघू माझा फोन दे. हे नाला कोण नको बसा. हे असं ढकल. ती फुकरी काढे तिथली. आता आम्ही कमी पडून देणार. आता उघड परतायला लागली बघा मी. आता ते पुरण वाटून घ्यायचं आणि इकडं आमटीचं पण पातेलं हे करून ठेवलंय. तर आमटीला फोडणी द्यायची. आमटीसाठी कांदे भाजून घ्यायचेत बघा. आणि भात पण शिजून झालाय. मी बनवल्यात बघा पुरणपोळ्या. आता थोड्याशाच राहिल्या. पुरणपोळी आम्ही संध्याकाळी सण केला मग जरा लई मजा. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. श्री गुरुदेव सर्वांना.